तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो बघा गणपती बाप्पांची गाडी भरायला. ते पण अँटिक मूर्त्या होत्या. अशा मग 3 माळा लावायचं होतं. पहिला तर अशा कॅरेजवर मूर्त्या ठेवून घेतल्या. टोटल 3-4 ठिकाणी भरायची होती गाडी. एक ठिकाणी अर्धी भरून आलो दुसऱ्या पॉइंटला. आणि अँटिक मूर्त्या असल्यामुळे नाही जरा वेळ लागतोय पण भरायला. हे असं भरून झाले बघा आता सगळं. अनेक 4-5 मूर्त्या बसतात तेवढ्या ठेवायच्या. लास्ट मूर्त्या ठेवायला आलो. ही मूर्ती आहे का नाही बघा, पूल गल्ली तालीम मंडळाची 2025 ची जी मूर्ती होती 21 फुटाची, तीच आता का नाही 1.5 फुटामध्ये सेम केल्या बघा. एक नंबर अशी मूर्ती झाल्या. तीच ठेवायला आलो होतो. ही आपण अशी व्यवस्थित ठेवून घेतली. पहिला सगळी गाडी भरून झाली. भरूच तोपर्यंत वाजलेले आता 8. आता काय सकाळी जायचं योगा की कसं पॅकिंग केले, प्रभाळ्या वगैरे अशा सगळ्या फाळक्यावर ठेवून घेतलेल्या. सकाळी किती पण लवकर जायचं म्हणलं निघूच तोपर्यंत 7 वाजतात. पाया पडून केली सुरुवात आता प्रवासाला. आणि आपला प्रवास जो आहे का नाही, साताराच्या पुढे एक 15 किलोमीटर का नाही गाव आहे, तिकडे जायचं आपल्याला. प्रवासात अशी का नाही गणपती बाप्पांची गाणी लावली. गाडीत गणपती बाप्पा आणि टेपला गणपतीची गाणी म्हणल्यावर काय आता विषयच नाही हो. एवढ्यात पुढे आपले सिद्धिदा भेटलेत. सिद्धिदा चाललेले पायपा भरून चिपळून खेड साईडला. काय त्यांना भेटून आलो डायरेक्ट राजधानी साताऱ्यातच. आता इथनं एक 15-16 किलोमीटर गाव होतं महाबळेश्वर रोडला. आलो मग पुढे केंजळ गावात. इथं आता गाडी खाली करायची आपली बघा. पार्टीच्या इथे येऊन पटापट गाडी खाली करायला चालू केली. 10 ते 15 मिनिटात पूर्ण गाडी खाली केली. आणि गाडीच्या बाजूला का नाही हे आंब्याचं झाड होतं बघा. झाड केवढं बारकाने, आंब किती ढिगभर लागले बघा. तोपर्यंत पार्टीने जेवणाचं नियोजन लावलेलं. चला म्हणले जाऊया हॉटेलला जेवायला. इथंच फाट्याला का नाही पाटील मळा म्हणून हॉटेल होतं का, पार्टीच्या मित्राचंच हॉटेल होतं. त्यापैकी जेवण वगैरे केलो. सातारा महाबळेश्वर रोडला कोण जात असेल तर पाटील मळाला एकदा थांबा. 16 किलोमीटरवर आहे. एक नंबर जेवण आहे घरगुती पद्धतीचं. उमरत जवळ आलो तर एक जण साडीची बोचकी घेऊन उभारलेला. सांगली पाट्याला येणार होता. असा बोचकी होती ती टाकून घेतलीत पटापट. तेवढंच येता येतात टोल नाक्याचं तर पैसे निघालं म्हणायचं. केनी टोल नाका पास केला आणि आलो शिरोली फाट्यापाशी. पटापट येऊन गाडी खाली करून घेतली. चला मग मित्रांनो भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.